नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते. तर सकाळची वेळ नाही, संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे आता 4-4:30 वाजलेले आणि समर्थ आलेला आहे आजच. तर संध्याकाळची म्हणजे 4-4:30ची इव्हनिंगची टायमिंग आहे. 4:30 वाजलेले आहेत. उन्हाचं पण भरपूर ताव आहे. आता गरम तर खूप होते. चहा करण्याच्या ऐवजी म्हणलं चला आता कलिंगड वगैरे फिरावं आणि संध्याकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करते. तर बघा, समर्थाचे पप्पा आणायला जाणार होते. ते पप्पा फायनली समर्थ घरी आलेला आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की येत्या 2-3 दिवसात समर्थ घरी येईल. तर आलेला आहे समर्थ. 4 वाजता आला तो. उशीरच झाला जरा, कारण उशिरा निघला होता तिथून. तर थोडासा उशीर झाला, म्हणजे 4 वाजलेले आहेत. आता 4:30चा टाईम. तो जरा फ्रेश वगैरे झाला आणि मी पण फ्रेश वगैरे झाले. झोपले होते मी पण. तो आला तेव्हा थोडंसं पडत असते दुपारच्या वेळेस. तर इकडे भांडी सकाळची जेवढी घासलेली होती ना, ती सगळी भांडी मांडून घेते मी ह्या टायमिंगला. 4-4:30ची वेळ आहे आणि चहापाणी आता काय होतं, एवढं लवकर चहा पण पिऊ वाटत नाही. पण समर्थला मी म्हटलं होतं की कलिंगड वगैरे चिरते तेच खा, पण तो म्हणला नको, चहाच कर. आणि कसं आहे ताईंनो, तिकडं चहा अजिबात त्यांना प्यायला मिळत नाही ना, आणि जर प्यायची इच्छा झालीच तर मग बाहेर पैसे देऊन चहा पितात मुलं हॉटेलवरती जाऊन. तर असं असतं. त्यामुळे मग मला चहाच कर म्हणला. असू दे, गरम होतं आहे. त्याला तर खूप गरम होतं असतं, पण तरीसुद्धा त्याला चहा बिस्किट खायची इच्छा झाली म्हणून मी चहा केला. तर नाही तर माझा विचार चालू होता कलिंगड किंवा त्याचा ज्यूस बीस करते, पण नकोच म्हणला तो. ज्यूस वगैरे काही नको म्हणला, चहाच कर. आणि प्रवासाचा थकवा पण जातो, त्यामुळे तो चहाच कर म्हटला. आणि मस्त असं बघा, कालचं छान असं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे. पण ताईंनो, काल समर्थ आला त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंग करायलाच मिळाला नाही मला. त्यामुळे मी व्हिडिओ टाकला नाही ताईंनो. आणि काय होतं बघा, वेळ एडिटिंगला मिळतच नाही मला. आत्ता मी इथून पुढे माझं काय होतं, समर्थ आला की माझं सगळं रुटीन, सगळं शेड्यूल जे आहेत ना, ते सगळं बिझी होतं. तर असं कालच्या व्हिडिओला सगळ्या ताईंनी माझ्या खूप छान भरभरून असा प्रतिसाद दिला आणि भरभरून असं प्रेम दिलं. तर त्या दिलेल्या प्रेमाबद्दल सर्व ताईंचे मनस्वी आभार. खूप 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 म्हणजे खूप मनापासून सगळ्या त्यांचे आभार. इतक्या छान छान कमेंट करतात सगळ्या ताई. बरेच दादासुद्धा आहेत. तर बघा, सगळ्यांचे असे छान छान कमेंट येतात ना, तर ते वाचायलासुद्धा खूप छान वाटतं ताईंनो आणि माझे सर्व दादा. तर खरंच बघा, तुम्ही खूप मनापासून दिलेल्या प्रेमाबद्दल खरंच पुन्हा एकदा तुमचे मनस्वी आभार. तर खूप छान छान अशा सुंदर नेहमीच्याच व्हिडिओला कमेंट करत जा. प्रत्येक दादासुद्धा कमेंट करतात, ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. आता मी जरा तुमच्याशी उपाय शेअर करत असते काय काय. तर मलासुद्धा परवा माझी टाच दुखते म्हणून मी सांगितलं व्हिडिओमध्ये की माझे एवढं काम असतं की अक्षरशः माझी कामानं खूप टाचा दुखतात पायाच्या. तर ते टाचा दुखतात असं सांगितलं मी व्हिडिओमध्ये. तर एका दादाने मला असे भरपूर त्याच्यावरती उपायसुद्धा सांगितले. कुठलं तरी एक तेल होतं, ते तेलाचं नाव लक्षात नाही. ते तेल लावून चोळा, त्यानंतर वीट गरम करून विटेवरती वीट कपड्यामध्ये बांधून शेका. तर खरंच बघा, असं मी जसे तुम्हाला उपाय सांगते तसे तुम्हीसुद्धा मला उपाय सांगताना मला खूप छान वाटतं, ऐकायलासुद्धा बरं वाटतं. आणि आपली किती काळजी करतात सगळे. आपण जसे सगळ्यांच्या प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक कमेंटला मी रिस्पॉन्स हा देतच असते. कुठलेही दादा असो किंवा कुठल्याही ताई असो, प्रत्येकाच्या कमेंट वाचून मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या वेळेचं मी हे करत असते. एका ताईने परत कमेंट केली होती की ताई, आम्ही सिटीमध्ये राहतो आणि माझं पश्चिमेला दरवाजाचं तोंड आहे, म्हणजे माझ्या घराचं तोंड पश्चिमेला आहे आणि टेरेसवरती सूर्य दिसत नाही टेरेसला वरती गेल्यानंतर, कारण पूर्वेच्या बाजूला खूप मोठी बिल्डिंग आहे, त्यामुळे सूर्य उगवलेला दिसत नाही. ताईंनो काय करावं असं सांगितलेलं आहे. पण आता त्याला ताईंनो आपण काहीच करू शकत नाही. तर त्या ताई म्हटल्या, नुसतं सूर्याला घरातनं नमस्कार केला तरी चालेल का? तर हो ताई, आपण मनोभावे कुठलंही केलं तरी चालतच असतं. त्यामुळे तुम्ही घरातनं सूर्य नमस्कार करत जावा. तर बघा, बऱ्याच वेळा असं असतं, इच्छा असूनसुद्धा आपल्याला काही करता येत नाही, तसं होतं. तर पुण्यामध्ये आम्हीसुद्धा फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो. आता बऱ्याच ताईंना मी सांगितलेलं आहे. तरी ताईंनो, फ्लॅट सिस्टीममध्ये जरी राहत असाल ना, तरी टेरेसला सूर्य दिसतो आपल्याला, त्यामुळे टेरेसलासुद्धा जाऊन तुम्ही जल अर्पण करत जावा.
तर असं सांगितलेलं आहे. आता ज्याची त्याची मर्जी, कोणाचं कसं. पण मला खूप सारे असे त्याच्यातनं उलटे पण प्रश्न येतात, तर ताई आम्ही काय करावं असं पण होतं. मग आता त्याच्यावरती आता मी तरी काय करू शकते असं होतं ना. त्यामुळे मग मी माझ्या परीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही हे करा ते करा, आणि त्यातनंही तुम्हाला नाही जमत तर मग त्यातनं आता मी काहीच करू शकत नाही. आणि एका ताईची परत एक कमेंट आली होती की ताई तुम्ही तो काढा घेताना तर त्या काढ्याविषयी थोडीशी माहिती सांगा. तर त्या ताईंना वाटलं होतं की तो काढा मी वजन कमी करण्यासाठी पिते. तर नाही ताईंनो, माझा थोड्यांचा हाडांचा प्रॉब्लेम आहे, वातीचा प्रॉब्लेम आहे. मग जसं की मला संधिवातीचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे माझे हाडं नेहमी दुखतात आणि गुडघे, मणका, हाताचे चाळे वगैरे दुखतात. त्यासाठी मी तो अमृतनोनी काढा घेत असते ताईंनो, वजन कमी करण्यासाठी नाही घेत. वजन कमी करण्यासाठी आपल्याला व्यायामाशिवाय पर्याय नाही. कुठलंही काहीही काढे प्या किंवा काहीही प्या, पण तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर डाएट आणि व्यायाम महत्त्वाचा आहे, तरच आपलं वजन कमी होतं ताईंनो. आता माझं वजन कशाने कमी झालेलं आहे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. माझं वजन घरातल्या कामाने कमी झालेलं आहे ताईंनो. मला घरामध्ये एवढं काम असतं आणि सकाळी पहाटे उठल्यापासून माझं संध्याकाळी झोपेपर्यंत हात चालू असतो. फक्त मला अर्धा तास दुपारी वेळ मिळतो, कारण माझ्या दुकानामध्ये एरझाऱ्या खूप होतात, त्यामुळे माझं चालणं खूप होतं. सकाळी उठल्यापासून माझी चालण्याची जास्त करून एवढं चालणं होतं ना माझं, त्यामुळे माझं आपोआपच वजन कमी झालेलं आहे. 6 ते 7 किलो वजन माझं कमी झालेलं आहे ह्या दरम्यान. त्यामुळे मला वेगळा व्यायाम करायची काहीच गरज नाही. माझ्या हाच व्यायाम खूप होतो. दिवसभर दुकानामधल्या चक्रा, सकाळपासून घरातली सगळी कामं, त्यामुळे माझं आपोआपच वजन कमी झालेलं आहे. आणि माझं मात्र डाएट मात्र माझं कसं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे बघा. मी सकाळी माझं काय करते, सकाळी मी अमृतनोनी काढा किती वाजता पिते, सकाळी ज्यावेळेस मी उठते त्यावेळेस पहिला ब्रश करून मी अमृतनोनी काढा पित असते. तो काढा आहे तो माझ्या हाडांसाठी आहे. आणि त्याचबरोबर मग मी सकाळी 2 ते 3 ह्याचे लाडू खात असते, तुम्हाला सांगितलेलं आहे मी. ती माझी डाएट झाली. तर तुम्हाला सांगते लाडू खाण्याचं महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे, काय फायदे होतात ते. ह्याचे लाडू, काजू बदामाचे लाडू. तर ते लाडू खाण्याने काय होतं माहिती आहे का, आपल्याला 12-12:30पर्यंत आपली भूक जी आहे ना आपल्या जेवायच्या टायमिंगपर्यंत थांबून राहते, कारण ते लाडू पौष्टिक असतात. त्यामुळे त्या लाडूने आपण इकडं तिकडं दुसरं काही खात बसत नाही, जसं की पाव, बटर, बिस्किट वगैरे काहीच खात नाही. बिस्किट खाते मी कधी 5 वाजताच्या दरम्यान खात असते, ते पण 2-3 बिस्किटं खात असते, नेहमी नाही, पण कधीतरी भूक लागली तरी. आणि कसं असतं बघा, आपल्याला बाकीचं सगळं मैद्याचे पदार्थ वगैरे सगळं वर्ज्य केले ना आपण, तर आपलं वजन जे आहेत ना ते आटोक्यात राहतं. आणि आता शहरात राहणाऱ्या बायकांचं वजन आटोक्यात अजिबात राहत नाही, मी तुम्हाला सांगते. कारण आपण तिथं काहीही खातो, म्हणजे प्रत्येक पदार्थ आपण खातो. बाहेर गेलं पाणीपुरी खाईल, कुठं काय खाईल, हे खाईल ते खाईल. आता तुम्हाला सांगते, मी इथं गावी आलं तसं पावाचं, मैद्याचं, मग कुठले पण पाव असतील, मैदा असेल, हे सगळे प्रकार जे आहेत ना मी माझ्या जेवणामधले वर्ज्य केलेले आहेत. दुपारी बघा चपाती भाजी जी आपली असेल ती खात असते. त्यानंतर 4 वाजता मग मात्र चहा बिस्किट खात असते, आणि संध्याकाळचं मात्र लाईटली जेवण असतं. भातसुद्धा कमी केलेला आहे. तर असं इकडे समर्थाची आतुरतेने मी वाट पाहत होते. फायनली समर्थ आला आहे, आणि आपण मी तर इतकी त्याची वाट पाहत होते, आणि मला येण्याचा मला खूपच आनंद होता की तो येणार आहे म्हणून. पण ताईंनो, अक्षरशः तो आला आणि मी रडले. कशामुळं रडले सांगते ताईंनो. खरं बघा, मैत्री किती अतूट असते, एवढी अतूट असते ना, रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्री खूप म्हणजे खूप ही असते बघा. तर त्याचा मित्र त्याला काल त्याने येताना त्याला जेवायला घेऊन गेला हॉटेलला, आणि लवकर सोडलं नाही त्यांनी. आणि कारण त्याच्या गावाला तो शिकायला गेला होता ना, मग त्याची मैत्री, आणि एकाच वर्गातली होते, एकाच वर्गातले, एका बेंचवर बसणारे, रोज एकामेकाशिवाय न राहणारे. आज त्यांनाच एकमेकापासून लांब राहायचं होतं. त्यामुळे इतका रडला ना तो मित्र त्याचा, खूप रडला. मला सांगायला लागला आल्या मम्मी लय गणू रडला. म्हणला गाडीवर बसल्यानंतर त्याचे डोळे गजबजले, पाण्याने हे झाले, डोळ्यात पाणी आलं गणूच्या. आणि स्टोऱ्या पण टाकलेल्या मला दाखवायला लागला मोबाईलवरती. आणि ती मोबाईलची स्टोरी बघता बघता ती जुनी गाणी आणि ती स्टोरी, ती अक्षरशः ती स्टोरी ऐकून मी पण खूप रडले. मला एवढं रडायला आलं ना, मी पण इमोशनल झाले. आणि तो मला दाखवत होता, आणि तो प्रत्येक गोष्ट बघा, असं म्हटलं कशी सवय आहे, प्रत्येक गोष्टीची माझ्याशी शेअर करत असतो. त्यामुळे त्याचं छोटं मोठं काही जरी असलं तर तो माझ्याशी शेअर करतो. गणूसुद्धा रडलेला, मला त्यानं आल्याला सांगितलं मम्मी सगळं खरं, पण गणू खूप रडला. पण एवढं वाईट वाटलं, मला पण खूप वाईट वाटलं. आणि त्याच्या मित्रालासुद्धा कसं वाटलं गणूला, की आत्ता एवढे दिवस इथंच होता, आता चालला, आणि आता इथून पुढे कसं कोण कुठं
असं असतं. त्यामुळे तो खूप इमोशनल झाला होता आणि खूप रडला. मी त्याला म्हटलं की तू त्याला सुट्टीला बोलव, आपल्या इकडं राहील तो महिनाभर 15 दिवस. तर त्याला सांगितलेलं आहे, सुट्टीला बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचे 2-4 फोन पण झाले, पण त्याला इतकं इमोशनल झाला होता ना तो, आणि ते ऐकून मी सुद्धा खूप रडले, मी सुद्धा इमोशनल झाले. खरं तर मैत्री ही खरंच खूप वेगळी असते बघा. आणि मैत्रीची बरोबरी आपण कुठंच करू शकत नाही. मित्र खरंच खूप, म्हणजे काय ते गाणं जे निघले ना, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, तर खरंच आहे ताईंनो, हो खरंच मैत्री आणि अशी नाती सोडून यायला खूप अवघड जातं. तर माझंसुद्धा पुण्याहून मी ज्यावेळेस इकडं आले होते ना, त्यावेळेस मी खूप रडले होते. माझ्या मैत्रिणीला सोडून यायचं म्हणजे मला असं तिथलं खूप नको नको झालं होतं यायचं. तर असं असतं बघा ताईंनो, आपण एखाद्या ठिकाणी कुठंही असो, एखाद्या ठिकाणी खूप दिवस राहिलो तर तिथं रमून जातो. तिथल्या वातावरणाशी, तिथल्या लोकांशी आपली घट्ट मैत्री झालेली असते. त्यामुळे त्यांना सोडून येणं खूप कठीण आणि खूप अवघड जातं. तर अक्षरशः मुलांचं सुद्धा तसंच असतं. शिकायला जरी बाहेर गेले मुलं, तरी त्यांना तिथनं येताना पाय निघत नाही. आईवडिलांकडे येण्याचा आनंद खूप असतो. ह्याला आईवडिलाकडे यायचा ह्याला आनंद खूप होता, पण एकीकडे त्याच्या मित्राच्या डोळ्यात पाणी होतं आणि दुःख होतं की आता मी ह्याच्याशिवाय कसा राहू. आणि खूप रडला. म्हणजे मला तो सुद्धा म्हणला समर्थ आल्यानंतर घरी की मम्मी, गणू पहिल्यांदा रडला असेल म्हणजे माझ्यासाठी. इतकं त्यानं, आणि त्याने स्टोऱ्या जे इन्स्टाला ठेवलेल्या होत्या ना, त्या स्टोऱ्या बघून मी सुद्धा इमोशनल झाले आणि मी सुद्धा रडले अक्षरशः. त्या दोघाची दोस्ती आणि त्या दोघाची मैत्री बघून खरंच मी सुद्धा रडले आणि इमोशनल झाले. आणि तसंही आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त इमोशनल मी आहे. आमच्या घरामध्ये जरी कोणी मला काय बोललं, किंवा घरामध्येच असो किंवा आजूबाजूच्या लोकांनी असो, कोणी असो, माझ्या टचकन डोळ्यात पाणी येतं. मला त्यामुळे कोणी मला जास्त बोलायला जात नाही. घरातले तर अजिबातच नादाला लागत नाहीत. त्यांना माहिती, परत हिला समजवायचं खूप अवघड आहे. ताईंनो, तुम्हाला मी सगळ्यांना एवढी स्ट्रॉंग दिसते, पण तेवढीच मी इमोशनल खूप आहे. इमोशनल म्हणजे माझा काय म्हणतात, मनाचा कोपरा खूप म्हणजे खूप हे आहे. मला कोणाचंही छोटंसं दुःख जरी असलं ना, तर मला ते बघवत नाही. एखाद्याला जखम जरी झाली किंवा एखादा आजारी जर पडलं तरी मला ते बघवत नाही. एवढं माझं मन जे आहे ना, हळवं आहे. त्यामुळे मला असं कोणाचं दुःख किंवा कोणाचं काही असं मला बघवत नाही अजिबात. तर असं इकडे संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे दिवाबत्तीचा. मस्त असं संध्याकाळची दिवाबत्ती. तर तुळशीचा दिवा वगैरे स्वच्छ असा घासून घेतला होता 4 वाजताच. तर तो दिव्यामध्ये वात घालून, दिव्यामध्ये तेल घालून मस्त असा प्रज्वलित केला. धूप लावलेली आहे. देवघरातल्या देवांना हे केलं. शुभम करोती म्हणले. संध्याकाळीचं माझं शुभम करोती असतं. इथं असतं, तुळशीपुढे नसतं, पण इथं आपल्या देवघरातल्या देवांपाशी शुभम करोती असतं. त्यानंतर एक गणपतीची आरती असते बघा संध्याकाळची. नित्यनेमाने संध्याकाळी माझ्या देवघरामध्ये गणपतीची आरती ही होते. तर कसं आहे बघा, सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये आरतीचं खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. आपल्या देवघरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम आरती झाली पाहिजे. आरतीने खूप सारा आपल्या घरामध्ये सकारात्मक बदल जो आहे ना, तो आरतीने घडतो. आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जी काही वाईट दृष्टी असते, जी काही वाईट नकारात्मकता असते, ती सुद्धा नष्ट होते. त्यामुळे रोज आपल्या घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमिंगला जी आपल्याला येते ती आरती म्हणावी. तर बघा, संध्याकाळी माझी गणपतीची आरती असते आणि धूप दीप झाला आता कर्पूर आरती. तर ही आरती माझी नेहमी देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ असते. आता सकाळी म्हणायला गेला तर गणपतीची आरती रोज असते आणि वारानुसार देवांची आरती असते. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आरतीचं महत्त्व खूप आहे बघा. आपल्या घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये आरती झाली तर आपल्या घरातलं वातावरण छान होतं आणि सात्विक लहरी ज्या आहेत त्या आपल्या घराभोवती तयार होतात. सुरक्षा देवी देवतांचं आपल्या सुरक्षा कवच आपल्या घराभोवती तयार होतं. त्यामुळे जे आपल्या घरामध्ये आता स्वामींची आरती असते ना, तर तिथं मी धूपदीप झाला आता कापुराची आरती स्वामींपाशी करत असते. आणि त्यानंतर सगळ्या घरामध्ये अक्षरशः अख्ख्या घरामध्ये जे आहेत ना, ते धूपदाणीमधला कापूर जो आहे ना, तो सगळ्या घरामध्ये फिरवत असते, जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण खूप छान प्रसन्न पॉझिटिव्ह राहील संध्याकाळच्या टायमिंगला सुद्धा. तर अंधार पडत आलेला आहे आणि आता हल्ली जास्त वेळ उजेड राहतो. खूप 7 वाजत आले तरी अंधार नाही पडतायनो. आणि पहिलं बघा, हिवाळ्यामध्ये 6 वाजले का नाही तर अंधार पडायचा, आणि आता अजिबात तसं होत नाही. आता संध्याकाळी खूप 7 वाजले तरी पक्ष्यांचा किलबिलाट आणि अंधारसुद्धा लवकर होत नाही. तर बघा, आता पक्षीसुद्धा खूप वेळ झाडावरती असतात. त्यानंतर थोडंसं शांत होतं. आणि आता संध्याकाळची वेळ आहे. मस्त अशी माझी दिवाबत्ती झालेली आहे. तुळशीला दिवा लावायला आलेली आहे. तर आता ह्या दिवसामध्ये ताई, तुळशी किती जरी चांगल्या असल्या तुळशीला, तरी मी भरपूर असं पाणी घालते. मोठा
तांब्या भरून पाणी घालत असते. पाणी आल्यानंतर एक अख्खा तांब्या मोठा घालते आणि त्यानंतर रोजचं छोट्या तांब्याने पाणी घालते. तरीसुद्धा तुळशीची पानं जी आहेत ती हिरवीगार दिसत नाहीत ह्या दिवसामध्ये. तर असं इकडे छान मस्त तुळशीची पूजा झाल्यानंतर जे वातावरण घरातलं झालेलं आहे, प्रसन्न आणि पवित्र वातावरण बघू शकताय तुम्ही.